सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट. आम्ही संविधान मानणारे लोक आहे. आम्ही संविधानाच्या कायद्याची चौकटीत राहून काम करणारे लोक आहे. आम्ही संविधान विरोधी नाही. संविधान विरोधी देशद्रोही हे पुतळा विटंबना करणारे त्यांच्यावर ऍक्शन घ्या. ज्यांनी आज पुतळा फोडून त्याला VIP ट्रीटमेंट दिलं जातं. आज आमच्या महिला परभणीच्या जेलमध्ये कोंडलं जातं. त्यांना अजूनही ट्रीटमेंट नाही. त्यांना अजूनही दवाखान्यात नेलेलं नाही. प्रकाश आंबेडकरांनी जाऊन त्यांची चौकशी केली. त्या हॉस्पिटलमध्ये जेलमध्ये सुद्धा आमच्या आया बहिणी येते. मग ही तुझ्याभाव का? संविधान सगळ्याला समान आहे. संविधानाचं घोष आम्ही करतो. मग तुम्हाला का होत नाही? तुम्ही का मानत नाही संविधानाला? संविधानानं आई बापाला मिळालेलं संविधान आहे. माय मुलाला मिळालेलं संविधान आहे. सर्व जातीला मिळालेलं संविधान आहे. प्रॉपर्टी मिळालं नाही तर तुम्ही संविधानाचा आश्रय घेता. आई बापाला मुलांनी मारलं तर तुम्ही संविधानाचा आश्रय घेता. मग ही संविधान सगळ्यांना दिलेलं असताना मग हे आमच्या अन्याय का? संविधान का तोडलं जातं? का पुतळा विटंबना केलं जातं? का संविधान शिल्प तोडलं जातं? ह्याचं उत्तर आज मीडिया आम्हाला इथं विचारते. हे काय करणार, ते काय करणार? तर तुम्ही त्या पवाराला मीडिया माध्यमातून मला सांगणार, पवाराला जाऊन विचारा की तू माझा चोखणा का केला, कुणाच्या सांगण्यावरनं केला? ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. हे तुम्ही विचारा त्याला पवाराला की त्याला हे करायला कुणी भाग पाडलं. आणि आम्हाला मातेपुर म्हणून स्टॉप करू नका. आम्ही थोडंफार राग घेणार. संविधान शिल्पला हात घातला म्हणणार आमचं रक्त खवळणार. याचा अर्थ आम्ही चुकीचं बी करणार नाही. आम्ही संविधानिक मार्गानेच आम्ही जाणार आहे. संविधानिक मार्गानेच आम्ही काम करणार आहे. मग आम्हालाच काय हवं अटक केलं जातं? काल आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या मुलाला जितेश महेंद्रकीकर भीमामीचा मुलगा आहे. एखादं काय बसचं एक काच फोडलं तर त्याला अटक व्हायच्या आधी FIR दाखवली. पवारानं संविधान तोडल्या दिवसा ढवाळ्या. कुठं गेलं डिपार्टमेंट? आम्हालाच कसं दाखवलं जातं अधिकार? मग आम्ही संविधानाची पायी काय? आम्ही चुकीचं करणार नाही. आम्ही खालच्या जात पूर्ण नीट पातळीला आम्ही जाऊन उतरून आम्ही काम करणार नाही. मग आम्हालाच कायद्याचं बोट आम्हालाच का दाखवलं जातं? मग त्या लोकांना तुम्ही का सजा देत नाही? तुम्ही कुणाच्या इशाऱ्यावर काम करता डिपार्टमेंटला? माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासनला हे सगळं जे चाललेलं आहे त्याला एकच माणूस आहे, तो म्हणजे फडणवीस तिथं बसून ह्यांना त्यांचे जे प्रमोशन जे आहे त्या प्रमोशनसाठी फडणवीसनं जसा इशारा करा तसा इथं इशारा करा. जिथं त्यांनी जे म्हणतील तिथं ते केलं जातं. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. आम्ही नाही थांबलं. आम्ही आंबेडकरी जनता हे थांबवल्याशिवाय आम्ही राहणार. एवढं थांबते. जय भीम, जय संविधान.